नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. पाठीमागच्या तासाला आपण पाठ नियोजन आणि घटक नियोजन कसं करायचं ते अभ्यासलेलं आहे. तर आता प्रत्यक्ष आपण घटक चाचणीचं नियोजन करत असताना त्या ठिकाणी कोणत्या स्टेपचा विचार करावा लागेल ह्याचा विचार करायचा आहे. पण घटक चाचणीचं नियोजन करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या बाबींचा विचार करावा लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं घटक चाचणी ज्यावेळेस आपण तयार करतोय त्यावेळेस त्या घटक चाचणीची उद्दिष्ट कोणती, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला इथं विचार करावा लागेल तो म्हणजे चाचणीची उद्दिष्ट कोणती. ती सगळ्यात महत्त्वाची आपल्याला उद्दिष्ट आधी ठरवावी लागतील. तर विद्यार्थ्यांनो, मुख्यतः ती चाचणीची उद्दिष्ट ठरवत असताना आपण जी वर्ग अध्यापनामध्ये जी उद्दिष्ट बोधात्मक उद्दिष्ट आपण विचारात घेतो त्या उद्दिष्टांमधील काही उद्दिष्टांचा इथं विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन आणि झालं तर कौशल्य, की त्या तुमच्या उपघटकातून जर विद्यार्थ्याचं कौशल्य इन्क्रीज होत असेल तर कौशल्य. तर त्याचं उदाहरण मी देताना सांगेन की कौशल्य हे उद्दिष्ट कुठं आणि कसं घेता येईल. तर ह्या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रगती किती झाली आहे किंवा त्या विद्यार्थ्याची तो घटक शिकतोय तो घटक त्याला व्यवस्थित समजलाय का नाही याची चाचपणी करण्यासाठी आपण घटक चाचणी तयार करत असतो. तर घटक चाचणी तयार करत असताना विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली हे पडताळायचं असेल तर आपल्याला त्याची उद्दिष्ट ठरवावी लागतील. त्याचबरोबर आपल्याला घटक चाचणीचा आराखडा तयार करत असताना काही गोष्टी किंवा काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील. म्हणजेच घटक चाचणीची 3 अंगांचा महत्त्वपूर्ण आपल्याला विचार करावा लागेल. तो म्हणजेच पहिला, कोणती उद्दिष्ट आपण पडताळून पाहणार आहोत. म्हणजेच त्या घटक चाचणीमधून आपण कोणती उद्दिष्ट पडताळून पाहणार आहोत, म्हणजे इथं उद्दिष्टांचा विचार करावा लागेल. त्यानंतर दुसरा, घटकातील विविध उपघटकांना किती महत्त्व देणार आहोत. आपण एखादा घटक शिकवला आहे तर त्या घटकामध्ये उपघटक असतील तर तो कोणत्या घटकाला किती आपण वेटेज देणार आहोत, किती महत्त्व देणार आहोत, हा दुसऱ्या बाबीचा आपल्याला विचार करावा लागेल किंवा दुसऱ्या अंगाचा विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चाचणीमध्ये कोणत्या प्रश्नांचा विचार करणार आहोत. मग लघुत्तरी, वस्तुनिष्ठ, दीर्घोत्तरी अशा कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, कोणतीही घटक चाचणी आपल्याला तयार करायची असेल, घटक चाचणीचं नियोजन करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उद्दिष्ट ठरवावे लागतील. उद्दिष्टानुसार आपल्याला त्या जे घटक आपण घेतलेलं आहे त्या घटकामधील जे उपघटक आहेत त्या उपघटकांना, कोणत्या उपघटकांना किती मार्क्स द्यायचे, म्हणजे उपघटकांना किती वेटेज द्यायचं किंवा किती प्रकारच्या उपघटकांना महत्त्व देणार आहोत, या बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण त्या चाचणीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहोत. मग त्यामध्ये वस्तुनिष्ठ असतील, दीर्घोत्तरे असतील, लघुत्तरे असतील, तर ह्या प्रश्न प्रकारांचा विचार करणार आहोत. तर आपण घटक चाचणी कशी तयार करायची त्याचा इथं विचार करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं, उद्दिष्टांना द्यावायचं महत्त्व. म्हणजेच आपल्याला त्या चाचणीमध्ये कोणकोणती उद्दिष्ट विचारात घ्यायची, त्या उद्दिष्टांचा आपण इथं विचार करायचा आहे. आता उदाहरणच एक घेऊयात की इयत्ता 9वीमध्ये मध्ययुगीन युरोपातील सामंतशाही हा एक घटक आहे. तर ह्या घटकाचे काही उपघटक पडतात. तर ते कोणते येतं, तर पवित्र रोमन साम्राज्य आहे किंवा सामंतशाहीचा उदय आहे किंवा सामंतशाहीचं स्वरूप आहे, सामंतशाहीचा समाज आहे किंवा मॅनोरेजचं महत्त्व आहे किंवा सामंतशाहीचा शेवट आहे किंवा चर्च आणि राज्य आहे आणि मध्ययुगीन व्यापार, एवढे उपघटक या घटकामध्ये येतात. तर आपण इयत्ता 9वीमधील मध्ययुगीन युरोपातील सामंतशाही हा घटक निवडला. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण घटक चाचणीचं पहिलं अंग अभ्यासलेलं आहे ते म्हणजेच उद्दिष्ट. मग ज्यावेळेस आपण तो घटक विचारात घेतला की मध्ययुगीन सामंतशाहीचा उदय हा आपला मुख्य घटक आहे आणि ह्या घटकाच्या आधारे आपण चाचणी तयार करणार आहोत. तर ही चाचणी तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या चाचणीमध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य यावर आधारित किती मार्काचे आपण प्रश्न टाकणार आहोत. म्हणजे ज्ञानासाठी किती मार्काचे प्रश्न आहेत, आकलनासाठी किती मार्काचे प्रश्न आहेत, उपयोजनासाठी किती मार्काचे प्रश्न आहेत आणि कौशल्यासाठी किती मार्काचे प्रश्न आहेत. जर मी ह्या चाचणीचा विचार करून जर ही चाचणी काढणार असेल तर इथं मी ज्ञानासाठी 5 मार्क आणि आकलनासाठी 6 मार्क, 6 आणि 5 झाले 11. उपयोजनासाठी पण मी दिले तिथं 11 मार्क आणि कौशल्यासाठी दिलेत 3 मार्क. म्हणजेच ज्ञानासाठी 5, उपयोजनासाठी 6, 11 ज्ञानासाठी 5, आकलनासाठी 6, 6 आणि 5 11, उपयोजनासाठी 11, 11 दुनी 22
आणि कौशल्यासाठी 3. 22 आणि 3 25. तर मी या ठिकाणी 25 मार्काची उद्दिष्टानुसार चाचणी काढते. तर मी उद्दिष्ट पुन्हा एकदा बघा, ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य हे 4 उद्दिष्टांचा मी इथं विचार केलेला आहे. तर ह्यामध्ये मी ज्ञानासाठी 5 मार्काचे प्रश्न विचारणार आहे, आकलनासाठी 6 मार्काचे प्रश्न विचारणार आहे, उपयोजनासाठी 11 मार्काचे प्रश्न विचारणार आहे आणि कौशल्यासाठी 3 मार्काचे प्रश्न विचारणार आहे. असं टोटल जर त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 5 + 6 11, उपयोजनाचे 11, 11 दुनी 22 आणि कौशल्याचे 3 असे 25. म्हणजे उद्दिष्टानुसार मी जर विभाजन केलं तर हे माझं पहिलं अंग म्हणजे चाचणी तयार करण्याचा पहिला भाग जो उद्दिष्टांना द्यावयाचं वेटेज किंवा उद्दिष्टांना द्यावयाचं महत्त्व. तर मी प्रत्येक उद्दिष्टानुसार किती मार्काचं त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे याच्यानुसार मी त्या उद्दिष्टांचं गुणात विभाजन केलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, मी ज्ञानासाठी 5 मार्काचे प्रश्न काढणार आहे, आकलनासाठी 6 मार्काचे प्रश्न काढणार आहे, उपयोजनासाठी 11 मार्काचे प्रश्न काढणार आहे आणि कौशल्यासाठी 3 मार्काचे प्रश्न काढणार आहे. ह्या सगळ्यांची बेरीज येते 25. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच उपघटकांना द्यावयाचं महत्त्व, वेटेज ऑफ कंटेंट. आता आपण बघितलं वेटेज ऑफ ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजेच उपघटकांना द्यावयाचं महत्त्व. चाचणी तयार करण्याचा दुसरा महत्त्वाचा उपघटक आहे उपघटकांना द्यावयाचं महत्त्व, वेटेज ऑफ कंटेंट. मग आपण उदाहरण काय घेतलेलं आहे की मध्ययुगीन युरोपातील सामंतशाही. मध्ययुगीन युरोपातील सामंतशाही. मग आता मध्ययुगीन युरोपातील सामंतशाहीमध्ये माझ्याकडे 8 उपघटक आहेत. कोणते? एक पवित्र रोमन साम्राज्य, दुसरं सामंतशाहीचा उदय, तिसरं सामंतशाहीचं स्वरूप, चौथं सामंतशाहीचा समाज, 5वं मॅनोराचे महत्त्व, 6वं सामंतशाहीचा शेवट, 7वं चर्च आणि राज्य आणि 8वं मध्ययुगीन व्यापार उद्योग. असे 8 उपघटक माझ्याकडे आहेत. मग आता मला ह्या उपघटकाला 25 मार्कामध्ये डिवायडेशन करायचं आहे. मग मी प्रत्येक उपघटकावर आधारित किती मार्काचा प्रश्न विचारणार आहे. बघा, मी पवित्र रोमन साम्राज्य हा पहिला घटक आहे, याच्यासाठी 5 मार्काचं प्रश्न विचारणार आहे. सामंतशाहीचा उदय याच्यासाठी मी 1 मार्काचा प्रश्न विचारणार आहे. सामंतशाहीचं स्वरूप याच्यासाठी 3 मार्काचा प्रश्न विचारणार आहे. सामंतशाहीतील साम्राज्य याच्यासाठी 3 मार्काचा प्रश्न विचारणार आहे. मॅनोराचे महत्त्व याच्यासाठी मी 5 मार्काचा प्रश्न विचारणार आहे. सामंतशाहीचा शेवट याच्यासाठी 1 अंक. चर्च आणि राज्य हा 7वा उपघटक आहे, त्याच्यासाठी 3 मार्क आणि मध्ययुगीन व्यापार आणि उद्योग याच्यासाठी 4 मार्क. असे मिळून 8 घटकांसाठीचे माझ्या मार्कांची बेरीज होतीये 25. तर या ठिकाणी आपण एकूण घटकानुसार प्रत्येक घटकाला उपघटकाला किती मार्क देणार आहे हे आपलं 25 मध्येच. म्हणजे उद्दिष्ट जरी आपण विचारात घेतली तरी त्याचं कॅल्क्युलेशन 25च आलं पाहिजे आणि उपघटक घेतले तरी त्याचं कॅल्क्युलेशन किती आलं पाहिजे? 25च आलं पाहिजे. म्हणजे दुसरा भाग आहे आपला उपघटकांना, म्हणजे कोणते तुमचे उपघटक आहेत आणि त्याला तुम्ही किती मार्क देणार आहे. आता हा निवडलेला घटक मोठा आहे, त्यामुळे ह्या घटकाचे 8 उपघटक झाले आणि त्या प्रत्येक उपघटकाला मी किती मार्क दिलेत ह्याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. तर असे मिळून इथं किती झाले? 25 मार्क. यानंतर मला प्रश्न, तिसरा भाग आहे तो म्हणजेच प्रश्न प्रकार. मग ह्या चाचणीसाठी मी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाला मी किती मार्क देणार आहे त्याचं सुद्धा माझं कॅल्क्युलेशन किती आलं पाहिजे? 25च आलं पाहिजे. म्हणजे मी या ठिकाणी दीर्घोत्तरी असेल, लघुत्तरी असेल आणि वस्तुनिष्ठ असेल हे 3 प्रकारचे प्रश्न प्रकार निवडले. बघा, दीर्घोत्तरी, लघुत्तरी आणि वस्तुनिष्ठ. आणि माझा घटक आहे सामंत मध्ययुगीन युरोपातील सामंतशाही. मग ह्याच्यावर आधारित मी दीर्घोत्तरी प्रश्न विचारणार आहे, लघुत्तरी प्रश्न विचारणार आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न विचारणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी दीर्घोत्तरी प्रश्न 5 मार्कासाठी विचारलेत, लघुत्तरी प्रश्न मी 9 मार्कासाठी विचारलेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न मी 11 मार्कासाठी विचारलेत. बघा पुन्हा एकदा, दीर्घोत्तरी प्रश्न 5 मार्क, लघुत्तरी प्रश्न 9 मार्क आणि वस्तुनिष्ठ प्रश्न 11 मार्क. ह्या सगळ्यांची जर बेरीज बघितली 5 + 9, 9 × 5 = 14, 14 + 11 25. ह्याची बेरीज किती आले? 25.
म्हणजे उद्दिष्ट आपण ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य घेतलं, त्याच्यासाठी सुद्धा आपण काय केले, ज्ञानासाठी एवढे, उपयोजनासाठी आकलनासाठी एवढे, उपयोजनासाठी एवढे आणि कौशल्यासाठी एवढे, असे आपण त्याचे डिवायडेशन केलं. त्याची बेरीज झाली 25. त्यानंतर आपण मध्ययुगीन युरोपातील सामंतशाही ह्या घटकाचे एकूण 8 उपघटकामध्ये विभाजन केलं आणि त्या प्रत्येक घटकाला आपण किती मार्क देणार आहे त्याचं सुद्धा विभाजन आलं आपलं 25 मार्कात. आणि तिसरा भाग झाला तो म्हणजेच प्रश्न प्रकार, त्यामध्ये दीर्घोत्तरी, लघुत्तरे आणि वस्तुनिष्ठ. म्हणजे एक तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलीही घटक चाचणी तयार करत असताना आपण उद्दिष्टानुसार त्या चाचणीला किती मार्क देणार आहोत, ते पण आपले 25च, म्हणजे जेवढ्याची चाचणी काढतोय तेवढ्याचं तिन्ही घटकामध्ये सेम वेटेज आलं पाहिजे. म्हणजे उद्दिष्टांसाठी आपण ज्ञान आकलन उपयोजन ही उद्दिष्ट घेतली तर त्याच्यासाठी 25 मार्क दिले, तर ज्ञानासाठी किती, आकलनासाठी किती, उपयोजनासाठी किती आणि कौशल्यासाठी किती, असे मिळून 25 झाले. त्यानंतर उपघटक, तुमचे उपघटक मी काढलेल्या घटकासाठी 8 उपघटक आहेत, तरी पण 8 उपघटकाचं मी कॅल्क्युलेशन 25 मध्ये केले. त्या 8 उपघटकामध्ये प्रत्येक कोणत्या उपघटकाला मी किती मार्क दिलेत त्याचं त्या ठिकाणी मार्क्स टाकायचे आणि त्याचं सुद्धा कॅल्क्युलेशन 25 आलं पाहिजे. आणि तिसरा घटक चाचणीचा भाग म्हणजेच तुम्ही प्रश्न प्रकार, त्या प्रश्न प्रकारानुसार कोणता प्रश्न किती मार्काला विचारणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करणं. म्हणजेच इथं एक लक्षात घ्या की कुठलीही घटक चाचणी आपण तयार करत असतो त्यावेळेस त्या घटक चाचणी तयार करत असताना उद्दिष्टांना द्यावयाचे गुण अधिक उपघटकांना द्यावयाचे गुण अधिक तुमच्या प्रश्न प्रकारांना द्यावयाचे गुण हे सगळे सेम असले पाहिजेत. सेम म्हणजे हे कुठल्या अर्थानं म्हणते मी, तर 25 म्हणजे 25 मध्ये तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्न मी इथं 5 मार्काला विचारलाय, तुम्ही 10 मार्काला विचारू शकता. मी लघुत्तरी प्रश्न 9 मार्काला विचारलाय, तुम्ही 4 मार्काला विचारू शकता. वस्तुनिष्ठ प्रश्नाचं तुम्ही त्याच पद्धतीने करू शकता. म्हणजे तुमचा घटक उपघटक तुमच्या समोर आहे, त्याला वेटेज किती द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आणि त्या वेटेजनुसार तुम्ही त्याला मार्क्स द्यायचे. म्हणजे इथं आपल्याला आधी सगळ्यात महत्त्वाचं घटक चाचणी तयार करत असताना उद्दिष्ट ठरवायचे आणि त्या उद्दिष्टानुसार आपण आधी मार्क टाकून घ्यायचे. त्यानंतर घटक निवडायचा, त्या घटकाचं उपघटकामध्ये विभाजन करायचं आणि उपघटकाला आपण मार्क्स टाकून द्यायचे. त्या उपघटकाचे मार्क टाकून दिल्यानंतर तिसरा भाग आपला घटक चाचणीचा नियोजनाचा येतो, तो म्हणजेच प्रश्न प्रकार. त्या प्रश्न प्रकारामध्ये लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि वस्तुनिष्ठ किंवा वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी अशा क्रमानं तुम्ही ते प्रश्न काढायचे आणि प्रत्येक उद्दिष्टानुसार 25च मार्क आले पाहिजेत, उपघटकानुसार 25 मार्क आले पाहिजेत आणि प्रश्न प्रकारानुसार सुद्धा 25 मार्क आले पाहिजेत. आणि मग ह्याच्यावरून आपण तयार करणार आहोत संविधान तक्ता. मग संविधान तक्त्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्दिष्ट, त्यानंतर प्रश्न प्रकार आणि घटक ह्या 3 बाबींचा इथं विचार करावा लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण संविधान तक्ता किंवा त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणतात, ह्या ब्ल्यू प्रिंटमध्ये पुन्हा आपण घटकाला किती मार्क दिलेत, उद्दिष्टांना किती मार्क दिलेत आणि प्रश्न प्रकारांना किती मार्क दिलेत ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, तक्ता तयार करायचा आहे. आणि ह्या तक्त्यामध्ये ज्यावेळेस आपण उभी आणि आडवी बेरीज करू त्यावेळेस आपली बेरीज किती आली पाहिजे, चाचणी आपली किती मार्काची, 25 मार्काची. तर आपण एकूण गुण उभे आणि आडवे जर बघितले तर त्याची बेरीज आपली 25च आली पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये, कारण आपण 25 मार्काची टेस्ट काढली आहे. तर संविधान तक्ता कसा बनवायचा याचं मार्गदर्शन मी पुढील तासाला करणार आहे. तर आजच्या तासाला आपण घटक चाचणीचं नियोजन कसं करायचं ह्याचा अभ्यास केलेला आहे. तर ह्या घटक चाचणीच्या नियोजनामध्ये आपल्याला उद्दिष्टानुसार मार्काचं वेटेज, त्यानंतर उपघटकानुसार मार्काचं वेटेज आणि प्रश्न प्रकारानुसार मार्काचं वेटेज ह्या 3 बाबी आधी घटक चाचणीचं नियोजन करताना विचारात घ्याव्या लागतील. ह्या जर आपण विचारात घेतल्या तर त्या ठिकाणी आपल्याला चाचणी करणं सोयीचं जाणार आहे आणि त्याच्यानुसार आपण जी विद्यार्थ्यांची प्रगती अभ्यासणार आहोत ती व्यवस्थित झाली का नाही ते आपल्याला समजण्यास मदत होईल.